ओके डियर स्टूडेंट्स, कैसे हैं सब लोग? ठीक है ना? हाँ, सब लोग घर पर ही बैठ रहे हैं, है ना? क्या आप लोगों ने कल की कक्षा देखी? कल की कक्षा देखी आपने? हाँ, अध्यापक ने क्या क्या पढ़ाया? कुछ खास तो नहीं पढ़ाया, फिर भी हाँ, कविता का आशय 3-4 बार अध्यापक ने बताया था, है ना? तो हम सब सुमन एक उपवन के कविता का आशय क्या है, कौन बता सकता है? Who can say the आशय? Who can say the content of that lesson, that poem? കവിത का ആശയ क्या है? കുട്ടികളെ, ഹം സബ് സുമൻ ഏക് ഉപവൻ കെ എന്നുള്ള കവിതയുടെ ആശയമാണ് ഇന്നലെ സാറ് നമുക്ക് പറഞ്ഞു തന്നത്, അല്ലേ? എന്താണ് ആശയം? നിങ്ങൾ പറഞ്ഞു നോക്കിയോ? हाँ, मिलजुल कर रहने से ही दुनिया का कल्याण होता है, अല്ലേ? मिलजुल कर रहने से ही दुनिया का कल्याण होता है और एकता से रहने से ही संसार का कल्याण होता है। संसार मतलब दुनिया, लोग भी कहता है, लोग, नॉट लोग, लोग। हाँ, मिलजुल कर रहना, सब मिलजुल कर, सबको मिलजुल कर रहना चाहिए, अല്ലേ? എല്ലാവരും ഒരുമിച്ച് താമസിക്കണം. किस प्रकार उपवन में फूल किस प्रकार रहते हैं उसी प्रकार, अല്ലേ? एक फूल अकेला खड़ा होता है तो उसमें शोभा नहीं होगी ना, शोभा नहीं है। लेकिन अनेक फूल, बहुत सारे सुमन एक साथ खड़े हो तो, एक उपवन में खड़े हो तो वो देखने में बहुत सुंदर लगती है। इसी प्रकार हम मनुष्य भी, मानवों को भी क्या होना चाहिए? एकता से रहना चाहिए, मिलजुल कर रहना चाहिए। यही कविता का आशय है। फूल कहते हैं सबको एक ही क्या है? एक ही सूरज की किरणें मिलती है। सूरज की किरणें तो सबको एक ही है, और चांद भी सबको एक ही चांदनी देता है, सब पर एक ही चांदनी पड़ती है, सही है ना? और सबका आकाश एक ही है, सबकी एक ही धरती है। हमारी धरती एक है, सब मनुष्यों की धरती एक है। ओके, जिस प्रकार एक उपवन में सारे कलियाँ या सारे फूल तो उपवन में है, उसी प्रकार इस धरती में हम अलग अलग भाषा बोलने वाले, अलग अलग जो वेशभूषा में रहने वाले सब लोग इस धरती में एकता से रहना चाहिए। यही इस कविता का आशय है। अब आपके लिए 3 वर्कशीट करना है, 3 कार्यपत्रिका आपको करना चाहिए। 3 വർക്ക്ഷീറ്റ്സ്, അല്ലേ? 3 വർക്ക്ഷീറ്റുകളാണ് നിങ്ങൾ ഈ ക്ലാസ്സിൽ ചെയ്യേണ്ടത്. ഓക്കെ, അധ്യാപകൻ പറഞ്ഞതാണ്. പഹല वर्कशीट है, पहली कार्यपत्रिका है, कौन सा है? हाँ, सही मिलन करें। ओके, सही मिलन करें। देखिए वर्कशीट, देखिए वर्कशीट ഒന്ന് കാണൂ. पहला भाग में क्या क्या है? हमारा चांद भी, सूरज की किरणें, चांद की चांदनी, हमारा एक ही, भ्रमरों के गुंजन, बी पाटलों को, सूरज है, मीठे हैं, एक है, कली खिलाती है, सबको नहलाती है. ആശയം മനസ്സിലാക്കിയിട്ട് ഇത് ചേരുംപടി ചേർക്കണം. ഓക്കെ, ഏതെങ്കിലും സംശയം ഉണ്ടെങ്കിൽ വാട്സപ്പ് ഗ്രൂപ്പിൽ നിങ്ങൾ ചോദിക്കണം. हमारा चांद भी, सूरज की किरणें, चांद की चांदनी, हमारा एक ही, भ्रमरों के गुंजन.
ലിറ്റിൽ ടഫ് ആണ് ലാസ്റ്റ് വൺ. അത് നിങ്ങൾ പഠിച്ചു തന്നെയാണ്, ടഫ് ആവാനുള്ള സാധ്യതയില്ല. ഭ്രമരോം കെ ഗുഞ്ചൻ, ഭ്രമർ വണ്ടുകൾ അല്ലേ, ഗുഞ്ചൻ അതിൻ്റെ മൂളിപ്പാട്ടുകൾ. ഇനി അതർ സൈഡിലോ സൂരജ്, മീട്ടെ ഏക് ഹെ, കലി ഖിലാത്തി ഹെ, സബ്കോ നഹ്ലാത്തി ഹെ ഒക്കെ നിങ്ങൾക്ക് അറിയാവുന്നതാണ്. അപ്പോൾ അതിൽ ഡൗട്ട് ഉണ്ടെങ്കിൽ നിങ്ങൾ ചോദിക്കണം. ഓക്കെ, ഇതാണ് ഈ വർക്ക്ഷീറ്റ്. നൗ ഇനി കുട്ടികളെ നിങ്ങൾ ടെക്സ്റ്റ് ബുക്കിനകത്ത് പേജ് നമ്പർ 22 അല്ലേ, 22 പന്നസംഖ്യ 22. 22 എന്തുണ്ട്? ഒരു വർക്ക് ഉണ്ട് അല്ലേ, ഒരു പ്രവർത്തനം ഉണ്ട്. എന്താണത്? ഭാവലിക്കെ, ആശയദാനാണ്. നമ്മൾ കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ ഒരു 2 വരികളുടെ ആശയം നമ്മൾ എഴുതിയിട്ടുള്ളൂ. അതിൽ വേറെ 2 വരികളുണ്ട് അല്ലേ. മിലേ ഏക് സ്വർ ഹംകോ ഹേ ഭ്രമരോം കെ മീട്ടെ ഗുഞ്ചൻ സെ. ആ 2 വരികളുടെ ആശയം കൂടെ നമ്മൾ എഴുതണം. मिले एक स्वर हमको है भ्रमरों के मीठे गुंजन से. इसका आशय तो अध्यापक ने कल दिखाया था, है ना, टीवी पर दिखाया था. क्या था? कवि कहते हैं सभी भ्रमरों की आवाज़ें हमें एक जैसे लगती है, हमें भी ऐसे ही मीठे स्वर से बातें करनी चाहिए. सब लोग मिलजुल कर रहे, इसी में कल्याण है. कल्याण का मतलब है क्या है? भलाई. भलाई क्या है? നന്മ അല്ലേ. എല്ലാവരും ഒരുമിച്ച് നിന്നാലേ നന്മയുള്ളൂ അല്ലേ. സബ് ലോഗ് മിൽജുൽ കർ രഹേ തോ ഇസ്മേ കല്യാൺ ഹെ ഓർ ബലായി ഹെ. അപ്പോൾ അത് നിങ്ങൾ ഈ സ്ക്രീനിൽ നോക്കിയിട്ട് അതുപോലെ എഴുതിയെടുക്കുക ഭാവം. ഓക്കെ, नाउ डियर स्टूडेंट्स वी हैव द थर्ड वर्क. अल्ले हमारी तीसरी जो कार्यपत्रिका क्या है देखिए. हाँ, समान अर्थ वाले शब्द कविता से चुनकर लिखे. മനസ്സിലായിട്ടുണ്ടാവും അല്ലേ. പര്യായ പദങ്ങൾ തിരഞ്ഞെടുത്ത് എഴുതാൻ പോയത്തുനിന്ന്. സമാൻ अर्थ वाले शब्द कविता से चुनकर लिखे. कौन कौन से शब्द है? फल, सूर्य, बगीचा, भूमि, भौरा, चंद्रिका, पानी, हवा, आकाश. इतने शब्द हैं. इन शब्दों के जो पर्यायवाची शब्द, इसके सेम मीनिंग वाला वर्ड इस कविता में है. कविता से ढूंढकर यहाँ लिखना चाहिए, आपको यहाँ लिखना चाहिए. ओके डियर स्टूडेंट्स, आपको 3 वर्क करना है, 3 कार्य करना है आपको. भूलना मत. कौन कौन सा काम है आपको? पहला क्या है? हाँ, जो सही मिलन करने को है, मैच द ഫോളോയിങ് ചെയ്യാനാണ് ഒന്നാമത്തെ പ്രവർത്തനം. ദെൻ സെക്കൻഡ് വൺ ഭാവ് ലിഖേ, ആശയദാൻ ഇവിടെ തന്നെ കാണിച്ചു തന്നിട്ടുണ്ട്, നോക്കി എഴുതിയാൽ മതി. അത് തേർഡ് വൺ എന്തായിരുന്നു? സിനോണിംസ് കണ്ടെത്തി എഴുതാനാണ്. പര്യായവാചി ശബ്ദ കവിതാസെ ढूंढकर लिखिए. എന്തെങ്കിലും ഡൗട്ടുകൾ ഉണ്ടെങ്കിൽ ഗ്രൂപ്പിൽ വന്ന് ചോദിക്കുക, അല്ലെങ്കിൽ ഡയറക്റ്റ് പേഴ്സണലായിട്ട് വന്ന് ചോദിച്ചാലും മതി. സംശയങ്ങൾ ചോദിക്കുക, പ്രവർത്തനം കംപ്ലീറ്റ് ചെയ്യുക. ഇതോടുകൂടി हम सब सुमन है कविता की पूर्ति हुई है. अच्छी तरह से सब लोग पढ़ो. ओके.